लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा 5व्या भागाचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो, 20 डिसेंबरचा. तर आजच्या भागात आरुषी रडत रडत घरी येते तेव्हा काव्या तिला विचारते, काय झालं आरुषी, भांडलीस का बेटा कोणाशी? आरुषी म्हणते, सिनियर आहे म्हणून काय शिंग आली का? माझी गाडी खेचून त्याने बाहेर काढली. मग आता ही काव्या विचारते, कोण आहे हा? मग आता आरुषी म्हणते, आहे माझ्या कॉलेजमधला सिनियर अति शहाणा. काव्या म्हणते, अरे यार पण हा तर अन्याय आहे. आरुषी म्हणते, कॉलेज काय त्याच्या बापाचं आहे का पार्किंग विकत घेतलीये त्याने? आता ही काव्या म्हणते, आरू बेटा तू काय बोललीस त्याला? आरुषी म्हणते, मी काय बोलणार होते, मी तर एकटी होते ना काव्याताई. काव्या म्हणते, वेडी आहेस का आरुषी? अगं असं सोडून नको देऊ त्याला, तुझी गाडी उद्या तिथेच पार्क कर, तू टेन्शन घेऊ नकोस. आरुषी म्हणते, अगं ताई पण ती लोक खूप डेंजर आहेत. आता काव्या म्हणते, आरू अन्याय सहन करायचा नाही आणि हा नियम तोडणाऱ्यांनाही आपण धडा शिकवायचा, लक्षात ठेव. आता आरुषी तिच्या गोड गोड ताईला गोड गोड मिठी देते, काव्या ताई आय लव्ह यू. आता लगेच ही नंदिनी येते तिथे आणि या दोघींना हटकते, काय ग काव्या आरुषी? आता या दोघी जणी खूप घाबरून जातात बरं का अचानक नंदिनी आल्यामुळे. आता ही नंदिनी म्हणते, काय ग तुम्ही दोघी अशा काय उभ्या इथे, चला जेवायला चला. आता नंदिनी असं म्हणून निघून जाते. मग आता नंदिनी गेल्यावर काव्या आरुषीला टपली देते आणि म्हणते, मी ताईला काही सांगणार नाहीये, तू पण सांगू नकोस, आपला प्लॅन अजून सुद्धा ऑन आहे, कळलं का आरुषी? आणि आरुषी आणि काव्या दोघी एकमेकींना असं थंब देतात की यस डन, आपण उद्या ठरल्याप्रमाणे तिथेच गाडी पार्क करायची. आता आज ना प्रेक्षकांनो त्यांनी एक फंक्शन दाखवलंय, फॅमिली फंक्शन. यामध्ये आता हे तिघे मित्र आहेत. आता हे सगळं इतकं जटिल होणार आहे आणि गुंतागुंतीचं आहे, पण बघायला तुम्हाला प्रचंड मजा येणार आहे. आता जेवायची तयारी सुरू झाली आहे आणि आता काव्याने तिच्या बाबांना आवाज दिलाय. आता काव्याचे बाबा आल्या म्हणतात, तुम्हाला एक्झिबिशनला जायचं होतं ना, मी तुमच्यासाठी गाडी पाठवतो. तेवढ्यात त्यांना फोन आलाय. आता ते त्यांच्या बायकोला म्हणतात की अगं भास्कर सरांचा फोन आलाय, किती वर्षाने? काव्याचे वडील म्हणतात, भास्कर सर व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, किती वर्षांनी तुम्ही फोन केलाय? आता ते भास्कर म्हणतात, सरप्राईज देण्यामध्ये माझा हात कोणीच धरू शकत नाही, व्हिडिओ कॉल सुरू आहे प्रेक्षकांनो हा. आता हे भास्कर म्हणतात, तुला इन्व्हाइट करायला फोन केला होता रे मी, आपल्या कंपनीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. मग काव्याचे वडील म्हणतात, अच्छा. मग आता ते भास्कर म्हणतात, आज आपल्या कंपनीचा म्हणजे जे काही पोझिशन आहे त्यामध्ये तू आणि विक्रम दोघांचा महत्वाचा हात आहे. सुरुवात करताना तुम्ही दोघंच माझ्या सोबत आहात, म्हणूनच एक छोटीशी पार्टी ठेवली आहे, तुम्ही सगळ्यांनी यायचं बरं का, अगदी परिवारासमवेत, आणि सबबी चालणार नाही. काव्याचे वडील म्हणतात, सबबी का देऊ मी, तुम्ही मला जवळचे मानताय हेच पुष्कळ झालं माझ्यासाठी. भास्कर सर विचारतात, तू आणि विक्रम भेटतो की नाही? मग आता ते काव्याचे वडील म्हणतात, नाही ना, आमची भेटच नाहीये. आता विक्रम म्हणजे जीवा आणि या युगंधरचे वडील, पार्थचे वडील अविनाश नारकर. मग आता त्यांना फोन आलाय बरं का. आता ह्यांची अशी हाताची म्हणजे कॉम्पिटिशन सुरू असते, छान खेळीमेळीचं वातावरण सुरू आहे यांच्या घरात. आता ते भास्कर सर कॉन्फरन्स कॉलवर घेतात, व्हिडिओ कॉलवर. आणि मग आता या काव्याचे वडील म्हणतात, अगं ऐकलंस का, भास्कर सरांचा फोन आहे, विक्रमला घेतात कॉन्फरन्सवर आणि हे तिघे जण असे व्हिडिओ कॉलवर एकत्र आहेत. विक्रम म्हणतात, काय रे धनंजय कसा आहेस तू? मग आता हे विक्रम म्हणतात, अरे मी पण मस्त, सगळे एकमेकांची ख्याली खुशाली विचारतात. मग आता ते म्हणतात जीवाचे वडील की आज अशी कशी आठवण काढलीत? मग काव्याचे वडील म्हणतात, भास्कर सरांनी पार्टी ठेवली आहे कंपनीच्या सिल्वर जुबलीची, आपल्याला आमंत्रण द्यायला फोन केलाय. मग आता हे जीवाचे वडील म्हणतात, ओ अच्छा अच्छा, मस्त मस्त. भास्कर म्हणतात, 2 सरप्राइजेस आहेत, एक तर माझी पार्टी आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही दोघं भेटताय खूप दिवसांनी, आता छान वाटणार आहे, आपण सगळे तिघे एकत्र. ज्यांनी पार्टी ठेवली आहे ते भास्कर सर म्हणतात, सगळ्यांनी यायचंय विथ फॅमिली. आणि मग त्यांचं सगळ्यांचं डन होतं, हो हो आम्ही विथ फॅमिली येणार. आणि आता अशा पद्धतीने यांचा व्हिडिओ कॉल संपलाय. इकडे आता आरुषीचा सीन त्यांनी दाखवलाय. आरुषी आता काव्याने सांगितल्याप्रमाणे जाणून बुजून त्याच जागेवर गाडी लावते.
तिची मैत्रीण तिला म्हणते नको लावू यार इथे गाडी. मग आता आरुषी म्हणते कशाला घाबरायचं त्याला, त्याच्या काय बापाचं कॉलेज आहे. तिची मैत्रीण म्हणते अगं पण उगाच कशाला. मग आरुषी म्हणते तू त्याची बाजू कशाला घेतेस. मग आता ही तिची मैत्रीण म्हणते अगं बाजू नाही घेते पण वाद होईल ना. पण आरुषी काही तिच्या मैत्रिणीचं ऐकत नाही. तेवढ्यात तिथे आता हा युगंधर पोहोचलाय आणि त्याने आरुषीला त्याच जागेवर गाडी लावताना पाहिलं आणि अतिशय रूडली तो तिच्याशी बोलतोय आणि उद्धटपणे म्हणतो काय ग, तुला मी वॉर्निंग दिली होती ना. मला असं वाटतंय की माझा आवाज तुझ्या कानापर्यंत पोहोचलाच नाही वाटतं. आरुषी त्याला उत्तर देत म्हणते काय आहे ना, या कॉलेजची फी मी सुद्धा भरते. सो हे कॉलेज तुझ्या एकट्याची जहांगीर नाहीये. युगंधर तिचे हे उत्तर ऐकतो आणि खूप चिडतो. आता ही आरुषी म्हणते माझाही आवाज तुझ्या कानात गेला नव्हता वाटतं. आता युगंधरने काय केलंय प्रेक्षकांना, उगाच कॉलेजमध्ये सगळ्यांसमोर शान मारायला त्याने त्याची गाडी अशी त्या मोकळ्या प्रांगणात घेतली. असं हेल्मेट वगैरे घालतो तो आणि ते विल्ली मारणं का काय असतात ना, म्हणजे ते गाडी अशी गोल गोल फिरवतात बघा. आजकालचे बरेच मुलं असे बाईक असली की ती अशी गोल गोल फिरवायची आणि उगाच असं काहीतरी प्रदर्शन मांडायचं, असं शक्ती प्रदर्शन. तसं या युगंधरने केलंय. आता आरुषी जरा घाबरते कारण तो युगंधर गाडी जोरात तिच्या दिशेने आणत असतो. आता तिची मैत्रीण म्हणते चल आरुषी आपण इथून जाऊयात. आणि आता या युगंधरने आरुषीच्या गाडीला जोरात टक्कर मारली आहे आणि आरुषी बाजूला सरकते आणि जोरात पडते तिची तीच आणि तिच्या हाताला लागतं आणि तिच्या गाडीची नेम प्लेट पण तुटून जाते. आता या युगंधरने तिची गाडी अशी फरफटत मागे आणली आहे आणि आता ती गाडी अशी लावारीस सारखी खाली पाडून टाकली आहे आणि स्वतःची गाडी त्या जागेवर पार्क केली आहे. आरुषी आपली लागते रडायला. युगंधर आता त्या आरुषीची गाडी असं पाडतो आणि त्याला असं वाटतं काय तीर मारलाय त्याने आणि आता स्टाईल मध्ये त्या आरुषीकडे बघून निघून जातो. आरुषी आता लागते रडायला पण आधी ती तिची गाडी नीट करते आणि काव्या ताईला फोन करते. हे जरा अवघडच प्रकरण असतात नाही का. असो, पण आता तिने फोन केलाय आणि रडत असते फोनवरती. आता तिचा रडायचा आवाज ऐकून काव्या तातडीने धाव घेते कॉलेजमध्ये. इकडे या युगंधरचे सगळे मित्र त्याला चढवत असतात. वा भाई तू मस्त काम केलंस. हे ज्युनियर स्वतःला जास्तीच शहाणे समजतात. तू बरोबर धक्क्याला लावलंस तिला. आता युगंधर म्हणतो विषय आहे का. मग आता ते दुसरे मित्र म्हणतात त्याचे ती मुलगी कशाला तुझ्या जागेवर लावते स्कूटी. आता या इकडे या आरुषीची मैत्रीण म्हणते तू काव्या ताईला फोन नसता करायचा. पण तेवढ्यात काव्या पोहोचते तिथे आणि त्या आरुषीला विचारते तू ठीक आहेस ना आरुषी. आरुषी म्हणते हो मी ठीक आहे. काव्या म्हणते तो मुलगा कुठे. आरुषी म्हणते ते बघ तो तिथे. आरुषीची मैत्रीण म्हणत असते जाऊ दे ना काव्या ताई कशाला विषय वाढवते. पण आता मात्र काव्या अगदी जिद्दीलाच पेटली आहे की या युगंधरला धडा शिकवायचाच. आता काव्या आरुषीचा हात धरून युगंधरच्या समोर येत म्हणते तुमच्यामध्ये युगंधर कोण आहे. आता हा पठ्ठ्या समोर येऊन म्हणतो मी आहे युगंधर. का काय करायचंय तुम्हाला. काव्या म्हणते तू माझ्या बहिणीच्या गाडीला डॅश दिलास ना आता. युगंधर म्हणतो ओ अच्छा ही ज्युनियर तिच्या मोठ्या बहिणीला घेऊन आली तर. ओ ताई अहो घाबरलो ना मी. मोठ्या ताई दिला डॅश मी. काय कराल. पुन्हा जर तिने ही गाडी इथे पार्क केली तर पुन्हा डॅश देईल. काय कराल. आता मात्र काव्या खूप संतापते आणि म्हणते का कॉलेज काय तुझ्या मालकीचं आहे. युगंधर म्हणतो हो माझ्याच मालकीचं आहे. काही प्रॉब्लेम आहे का मिस मोठी बहीण तुम्हाला. काव्या त्याला म्हणते गाडी काढ ताबडतोब. आता हा युगंधर म्हणतो नाही काढणार. हे तुमचं सिस्टर लव्ह आहे ना ते घरी दाखवायचं. काव्या त्याला पुन्हा म्हणते गाडी काढ. युगंधर म्हणतो नाही काढणार चल जा. आता काव्या स्वतः त्याची गाडी अशी ओढत असते. आता मात्र या युगंधरने काव्याचा हात धरलाय हात. आता काव्या जी संतापते त्याने स्पर्श केलाच कसा. आता काव्या त्याचा हात असा बघते. युगंधर तिच्यावर ओरडतो जोरात आणि म्हणतो गाडीला हात नाही लावायचा माझ्या. हा सीन बघताना एवढं मस्त वाटलंय ना प्रेक्षकांनो. मला तर अप्पूचीच आठवण झाली. आता या युगंधरने जेव्हा काव्याचा हात धरला तेव्हा इतकी चिडते काव्या आणि आता युगंधरला अगदी मागे पुढे न बघता सनकन कानशिलात लगावते आणि त्याला म्हणते हाऊ डेअर यू टू टच मी. आणि युगंधरला त्याची लायकी कळते. आता मात्र युगंधर खाली पडल्यावर त्याचे मित्र त्याला सावरायला जातात. काव्या त्याच्याकडे खूप वेळ रागाने बघते. आता युगंधर सुद्धा उठून उभा राहतो आणि काव्याकडे रागाने बघायला लागतो. आता त्याचा अपमान झालाय सगळ्या कॉलेज समोर त्यामुळे त्याला हे जरा जास्तीच लागलंय. आता तरुण रक्त आहे म्हटल्यावरती आणखीन सळसळून उसळणारच. मग काव्या त्याला धमकी देत म्हणते यापुढे कॉलेजमध्ये माझ्या बहिणीशी किंवा इतर कुठल्याही मुलींशी अशा पद्धतीने वागलास ना तर याद राख सोडणार नाही तुला मी.
युगंधरला काव्याचा प्रचंड राग आलाय, कारण अख्ख्या कॉलेज समोर त्याचा अपमान झालाय ना. काव्या त्याला धमकवते आणि आरुषीला घेऊन तिथून निघून जाते. आता पुढे काय होणार प्रेक्षकांनो, चांगलीच उत्सुकता लागली आहे. आता मालिका चांगली इंटरेस्टिंग वळणावर आली आहे. काय आहे ना, काही दिवस आपल्याला मालिका समजून घेण्यामध्ये जातात आणि आता मालिका एन्जॉय करण्यामध्ये आपण खूप मग्न होऊ, कारण खरंच छान दाखवली आहे आता पुढे मालिका. युगंधर आता ती काव्या गेल्यानंतर असा त्याचा गाल चोळत बसतो बऱ्याच वेळ की त्याचा इन्सल्ट झालाय म्हणून. पण आता बघा, काव्या हे सगळ्या प्रकरणानंतर जीवाला भेटायला आली आहे. जीवा खूप रोमॅन्टिक झालेला असतो. त्याने अबोलीचा गजरा काव्याला न सांगता आणलेला असतो. आता तो जेव्हा गजरा तिला देतो तेव्हा काव्या शिव्या देत असते, मूर्ख, नालायक, समजता काय स्वतःला, मॅनरलेस. आता हा जीवा म्हणतो, अरे देवा, गजरा देण्यामध्ये पण काही मॅनर्स असतात का, मला माहितीच नव्हतं. अरेच्या, गजऱ्यात काही प्रॉब्लेम आहे का. आता काव्या वळून म्हणते, काय करतोयस तू जीवा. जीवा म्हणतो, अगं अबोलीचा गजरा तुला हवा होता ना, तुला नकोय का. मी काव्या म्हणते, काय चाललंय तुझं जीवा. जीवा म्हणतो, अगं तुझं काय चाललंय काव्या, अगं किती बोलतेस, सावी दिलेल्या भावलीसारखी. मी आल्यापासून बघतोय उगाच वैतागलीयस. अगं किती बोलशील भाबड्या जीवाला. अगं मी जीवा नाही, तो जीवा, ते वाले जीवा. तुला कळलं ना माणूस जीव मी काय म्हणतोय ते. आता काव्या म्हणते, प्लीज उगाच युजलेस बडबड करू नको, माझं डोकं तापलंय. जीवा म्हणतो, अगं मी काय केलंय, माझ्यावर का चिडतेस. काव्या म्हणते, अरे हो बाबा, एक्स्ट्रीमली सॉरी, आज ना माझं डोकं विनाकारण तापलं बघ एका पोरामुळे. आहे एक कॉलेजमध्ये आरुषीचा मुलगा, तो तिला खूप त्रास देतो, ज्युनियरला त्रास देतो बघ. आज हद्द पार केली त्याने, आरुषीच्या गाडीला ठोकलं त्याने. जीवा म्हणतो, अरे देवा, हे तर एक्स्ट्रीम आहे. अगं आरुषी ठीक आहे ना. आता काव्या म्हणते, हो ती ओके, शी इज फाईन. जीवा म्हणतो, मग ठीक आहे. अगं पण काही जणांच्या रक्तातच नालायकपणा असतो, तू काहीतरी केलंच असणार आहे काव्या. काव्या म्हणते, म्हणजे काय केलंच मी, दिलीच सणकण कानाखाली एक. आता हे ऐकल्यानंतर जीवाला फारच भारी वाटतं, पण जीवा काहीतरी वेगळ्याच अँगलला गेलाय. आता इकडे त्यांनी अचानक मध्येच युगंधरचा सीन दाखवलाय. युगंधर काव्याने मारल्यामुळे प्रचंड चिडलेला आहे आणि त्याच्या घरातल्या वस्तूंची तोडफोड करतोय असं त्यांनी दाखवलंय. युगंधरच्या कानशिलात बसल्यामुळे कहाणी में जोरदार ट्विस्ट आने वाला आहे, हे मात्र खरं आहे. पण आता बघत राहूया काय काय घडतंय ते, कारण प्रेक्षकांनो या पार्टसाठी त्यांनी अजून एक तिसरी पोरगी पाहिलेली आहे. बापरे बाप, किती पोरी पाहणार आहेत हे, अशा किती मालिकेमध्ये पोरी आहेत या कोणाच ठाऊक. असो, पण आता बघा काय झालंय. जीवाला भलतंच आश्चर्य वाटलंय, काव्याने कोणाला तरी मारलंय. जीवा म्हणतो, काय सांगतेस काव्या, तू कोणाला तरी मारलं, हे असं करून मारलं, हे असा हात घेतला आणि हे असं मारलं. अरे बाप रे, म्हणजे तू त्या मुलाला टच केलंस. काव्या म्हणते, हो मी मारलं त्या मुलाला. आधी जीवा म्हणतो, अगं मी गेलो असतो ना, मी बघितलं असतं, पण तू खरंच त्या मुलाला असं टच केलं, असं मारलं. काव्या म्हणते, हो रे बाबा हो. जीवा म्हणतो, बाप रे, किती लकी आहे तो मुलगा. अगं मला टच करायचं तर तू 17 रिस्ट्रिक्शन्स घालतेत आणि तो मुलगा लकी आहे यार, हमारे नसीब में कहा ऐसा मौका. मग आता ही काव्या चिडते आणि जाण्याचा प्रयत्न करत असते. जीवा म्हणतो, सॉरी यार, बस ना बस, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय मी, तू बघत पण नाहीयेस, किती चिडलीयस ग, वातावरण तापवलंयस. पण दुसऱ्यांच्या मुलांना असं मारायचं नसतं काव्या. काव्या म्हणते, दुसऱ्यांची मुलं जेव्हा दुसऱ्या मुलींना त्रास देतात तेव्हा त्याला त्याच्या भाषेत उत्तर द्यायला नको का. जीवा म्हणतो, हो ग द्यायला हवं, पण अशा पद्धतीने नाही. बरं असू दे, झालं ते झालं, चिल, आता जरा शांत हो बरं काव्या. आणि मला सांग, काय म्हणतात ते, आयडियल नावाचंच कॉलेज आहे ना आरुषीचं. आता तुझं टेन्शन माझं झालं, माझं पण नाही, माझ्या भावाचं झालं. अगं माझा भाऊ त्याच कॉलेजला आहे. काव्या म्हणते, अच्छा असं आहे होय. मग जीवा म्हणतो, अगं कॉलेजमध्ये त्याची वट आहे, अशा मुलांना कसं सरळ करायचं तो बघेल, तू टेन्शन नको घेऊस ग. आता हा गुलाम तुमच्या मर्जीमध्ये हाजीर आहे आणि हा गजरा सुद्धा. मग आता ही काव्या म्हणते, काय रे काय तू कसले डायलॉग मारतोयस. जीवा म्हणतो, असू दे ग, इस फूल की ओर से ये फूल आपके लिए पेश है. काव्या म्हणते, काय रे जीवा, तुझं पेट्रोल कधी संपत नाही का हे. मग आता जीवा म्हणतो, अगं तू किती तापली आहेस बघ ना, जरा शांत हो की. मग आता जीवा म्हणतो, बरं जाऊ दे, मी नाही बोलत तुझ्याशी, जाऊ का मी. मग आता ही काव्या म्हणते, जीवा शांत बस बरं, चिडी चुप बस, एकदम काहीच बोलू नकोस.
आता बोलू नको एक शब्द पण. तो बसलाय गपचूप. आता ही काव्या म्हणते हलू पण नकोस, आता एकदम चुप्प बस. आता काव्या तिच्या बॅग मधनं काहीतरी काढत असते आणि हा जीवा ती काय काढतीये हे बघत असतो. आता काव्या म्हणते बघू नकोस, शांत बस एका ठिकाणी. आता जीवाने आणलेला गजरा काव्याने तिच्या बॅग मध्ये ठेवलाय आणि बॅग मधनं एक छोटासा रुमाल काढलाय. आता जीवा म्हणतो काय येते? काव्या म्हणते सांगितलं ना तुला शांत बस. आता काव्याने एक छोटासा रुमाल काढलाय आणि तो जीवाच्या हातात दिलाय आणि आता म्हणते हे घे, हे तुझ्यासाठी. जीवा म्हणतो मला नकोय. काव्या म्हणते घे रे बाबा, तुझ्यासाठी गिफ्ट आहे. आता ही काव्या म्हणते घे म्हटलं ना. जीवा म्हणतो गिफ्ट? पण असं काय देतेस, जसं काही बसचं तिकीट देतेस. आता काव्या असं बोलून डायरेक्ट निघून जाते. जीवा म्हणतो अगं गिफ्ट आहे ना, असं काय करतेस, बसचं तिकीट नाही देतेस तू मला. आता त्याने तो रुमाल चेक केलाय तर त्यावरती असं कोशावर केलेलं असतं एम्ब्रॉयडरीचं आणि त्यामध्ये जे आणि के असं लिहिलेलं असतं. ते बघून जीवा खूप भावुक होतो आणि काव्याकडे बघतच राहतो. आता त्याने तो रुमाल असा हृदयाशी लावलाय आणि म्हणतो वाव किती सुंदर आहे हे. जीवा भावुक होऊन म्हणतो किती गोड वेडी आहेस ग तू, सतत माझ्यावर ओरडणारी तू मनोमन इतकं प्रेम करशील माझ्यावर याचा अंदाजच नव्हता मला. हे गिफ्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तू जर या रुमालावर हे कोरलं असेल ना तरी हे माझ्या हृदयावर कोरलं गेलंय अगदी कायमचं. असं म्हणून तो आता काव्याकडे बघायला लागतो आणि काव्या जाताना त्याला असा गोड लुक देते. हे बघायला खूप भारी वाटलं प्रेक्षकांनो. खूप छान मालिका आहे, नक्की बघा टीव्ही वरती. आता त्यांनी घरचा प्रसंग दाखवलाय. युगंधर खूप संतापलेला असतो आणि तो प्रचंड चिप्स खात असतो. इकडे पार्थ आणि जीवा एकमेकांशी बोलताना दाखवले. आता पार्थने जीवाला पार्टीचं इन्व्हिटेशन दाखवलंय. जीवा म्हणतो वाव यार भारी दादा, कुठे पार्टी आहे, कोणाची आहे? मग आता पार्थ सांगतो भास्कर भोसलेची पार्टी आहे रे, बाबांचा मित्र आहे तो. आता जीवा म्हणतो अच्छा भास्कर बेबी कन्स्ट्रक्शन वाले का, अच्छा अच्छा आपल्याला जावं लागेल त्या पार्टीला, मोठे बिल्डर आहेत ते, आपले कनेक्शन वाढतील नाही का. मग आता पार्थ म्हणतो हे पर्सनल इन्व्हिटेशन आहे जीवा, फॉर्मल नाहीये. अरे बाबांचं त्यांचं खूप छान बॉन्डिंग आहे आणि त्यांचा संपर्क पण खूप मोठा आहे रे आणि जावं तर लागेलच आपल्याला. जीवा म्हणतो अरे दादा पण संध्याकाळ झाली आहे, आपल्याला जावं तर लागेलच ना, मी तर रेडी आहे, तू रेडी होऊन जा पटकन. आता हे युगंधरला आवाज देतात. युगंधर त्याच्याच विचारत असतो त्यामुळे या दोघांना जरा नवलच वाटतं. आता हा पार्थ युगंधर जवळ जात म्हणतो काय रे युग, काय झालं, लक्ष कुठे आहे तुझं, काय रे याला काय राग आलाय का कोणाचा? पार्थ जीवाला विचारत असतो. जीवा म्हणतो अरे माहिती नाही रे मला, पण दादा तू आवर, मी बघतो त्याच्याकडे. पार्थ आता तिथून निघून जातो. मग जीवा युगंधरला विचारतो काय रे बाबा काय झालं, जायचं नाहीये का पार्टीला, रेडी हो पटकन. पण युगंधर मात्र जीवाशी काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो काय रे काय झालं युग, कॉलेजमध्ये काही झालंय का, असा का मूड पाडून बसलाय? मग आता हा युग म्हणतो काही नाही रे बाबा, कॉलेजमध्ये प्रोजेक्ट आहे त्याचा विचार करतोय मी. जीवा म्हणतो काय खोटं बोलतोयस, मला काय सांगतोयस असं खोटं, आणि तो त्याच्या मानेला गुदगुल्या करत असतो. युगंधर चिडतो आणि म्हणतो काय रे इरिटेट नको करूस. आता हा जीवा म्हणतो चल यार मूड ऑफ नको करू, आपण पार्टीला जाऊयात, तू इतका टेन्शन मध्ये नको येऊस, रेडी हो फक्त. आणि एक तुझ्याकडे छोटंसं काम आहे माझे युग, तुला आवडेल असं काम आहे. युगंधर चिडूनच म्हणतो काय आहे? मग आता हा जीवा त्याला काम सांगतो की तुझ्या कॉलेजमध्ये कोणीतरी नवीन हिरो पैदा झालाय जो मुलीला त्रास देतोय. युगंधर म्हणतो मुलीला, तू कशाला मुलीमध्ये इंटरेस्ट घेतोय, ती मुलगी तुझी कोण आहे? आता हा जीवा सांगतो अरे माझ्या बेस्ट फ्रेंडची बहीण आहे रे, तुला हे काम करावं लागेल. आता युगंधर म्हणतो तू मला डिटेल्स पाठव, मला असं काहीतरी हवंच आहे, माझे हात मोकळे करायला. जीवा म्हणतो ए बाबा मारामारी नको करू हा, फक्त तुला दम द्यायचा आहे, उगाच मारामाऱ्या करशील आणि माझ्यावर ढकलशील की मी काम सांगितलंय, आणि नानांना नको कळू दिवसा, नाही तर माझी शाळा लागेल, कळलं ना तुला, प्रेमाने सांग फक्त. युग म्हणतो ठीक आहे. मग आता त्यांनी डायरेक्ट पार्टीचा वेन्यू दाखवलाय. आता हे सगळेजण पार्टीला पोहोचलेत. तिथे या सगळ्यांचीच फॅमिली आहे, म्हणजे पार्थची आणि या नंदिनीची. आता तिथे आपली काव्या पण खूप गोड तयार होऊन आली आहे बरं का. काव्या रस्त्यातच थांबते, तिला फोन येतो म्हणून, आणि नंदिनी आणि तिचे वडील तिथे समोर जातात. पार्थही तिथेच आहे आणि पार्थ अचानक नंदिनीला बघतो आणि सरप्राईज होऊन म्हणतो अरे वा तुम्ही इथे. पार्थ नंदिनीला बघून खूप खुश होतो आणि नंदिनी सुद्धा पार्थला बघून खूप खुश होते. आधी तर यांच्या परिवाराचं भेटीगाठी वगैरे दाखवल्यात त्यांनी, आणि मग हे दोघं एकमेकांना बघतात आणि मग नंदिनी आणि पार्थच्या आया त्यांना विचारतात तुम्ही दोघं जण एकमेकांना ओळखता का?
आणि आता हे सरप्राईज होतात की या दोघांची ओळख कशी काय. तर आता या ओळखीचं रूपांतर लवकरच कार्यात होईल असं वाटतंय आपल्याला. म्हणजे या दोघांचं लवकरच ते लग्न जुळवतील असं दिसतंय खरी, पण कहाणी में ट्विस्ट है बॉस. कारण हा भाग त्यांनी इथे संपवलाय. पुढच्या भागामध्ये नंदिनी आणि पार्थ एकमेकांशी बोलत असतात आणि मध्येच ही शनाया घुसली आहे बरं का. आता ही शनाया म्हणजे ज्यांनी पार्टी दिली ना त्यांची पोरगी, म्हणजे यांच्या तिसऱ्या मित्राची पोरगी आहे. ती त्या पार्थच्या मागे लागते आणि म्हणते हा हँडसम हंक मला आवडलाय. अगं बाई ती किती मागे लागली आहे बघा प्रेक्षकांनो. आता ही नंदिनी म्हणते तुम्ही कंटिन्यू करा, मी जाते. नंदिनी तिथून निघून जाते, पण पार्थ नंदिनीच्या मागे मागेच करत असतो. त्यामुळे शनाया ठरवते की पार्थची तिला डायरेक्ट लग्न करायचं आणि तिच्या या भावना तिने डायरेक्ट पार्थकडे बोलून दाखवल्यात. किती फास्ट आहे ही शनाया. आता पार्थ म्हणतो काय बोलते तू, कळतंय का तुला. आता प्रेक्षकांनो या मित्रामध्ये भांडणं लागणार वाटतं या शनायामुळे. आता बराच मोठा तमाशा आहे, पण तुम्हाला कळलं ना आजचा एपिसोड. मी तुम्हाला माझ्या परीने सांगायचा पूर्ण प्रयत्न केला. कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि नसेल कळलं तर तेही मला विचारा. मी तुम्हाला नक्की एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर मी तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल. बरेच प्रेक्षक आहेत ज्यांनी बऱ्याच म्हणजे 1-1.5 वर्षानंतर माझा आवाज ऐकलाय. त्यामुळे म्हणते की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मला तुमच्यापर्यंत पोहोचायला जास्ती सोपं जातं. प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. मी TTMचा सुद्धा रिव्ह्यू देते माझ्या दुसऱ्या चॅनलवर. ज्यांना माहिती नसेल त्यांनी नक्की सर्च करून बघा. आणि आता प्रेक्षकांनो ही मालिका सुद्धा इंटरेस्टिंग वळणावर येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या तुमच्या अप्पूच्या लाडक्या मालिकेमध्ये. भेटूयात. त्यासाठी खरंच चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. धन्यवाद.